आज आमचे नगरसेवक आणि आमचे मित्र तेजिंदर सिंग तिवाना यांनी मतदारांना एक आश्वासन दिलं होतं, एक शब्द दिला होता, एक वचन दिलं होतं की त्यांच्या मतदारसंघातील खंडेलवाल लेआउटमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यातच या खाजगी लेआउटमधल्या रस्त्यांचं डांबरीकरण मी करीन आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि या लेआउटमधल्या डांबरीकरणाला आज सुरुवात झाली। त्यासाठी प्रचंड परिश्रम महानगरपालिका स्तरावर सगळ्या मंजुरी आणि निधीसाठी त्यांनी केला। मी त्यांचं अभिनंदन करतो। या कामाला सुरुवात झाली आहे। मी नागरिकांनाही धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी असा विश्वास आमच्यावर ठेवला। भारतीय जनता पक्ष हा शब्द पाळणारा पक्ष आहे, मतदारांशी नातं घट्ट असलेला पक्ष आहे आणि याच पद्धतीची विकासाची कामं येणाऱ्या काळात संपूर्ण मुंबईभर महानगरपालिकेच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण ते पाहाल। शेलार साहेब, त्यासोबत महिलांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली होती, पण विरोधकांनी कुठेतरी खोडा घातला, त्यामुळे एक चांगलं बिल हे संमत होऊ शकलं नाही। यावर काय सांगा? काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष काँग्रेस, DMK, TMC, समाजवादी आणि महाराष्ट्रात उबाटा सेना आणि मनसे सुद्धा यांचा हा महिला विरोधी भूमिका म्हणजे नारी शक्तीशी द्रोह आहे आणि त्यामुळे नारी शक्तीशी ज्यांनी द्रोह केला, ज्यांनी आया बहिणींच्या अधिकारावर वरवंटा फिरवला, जनता त्यांना दंडित करेल, शिक्षा देईल आणि ती शिक्षा आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल। भारतीय जनता पक्षाने NDA आया बहिणींच्या, माता भगिनींच्या अधिकारासाठी शेवटपर्यंत लढत राहणार, या पद्धतीचं आश्वासनच पक्षाच्या अध्यक्षांनी दिलेलं आहे। यावर काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषण झाला होता। त्याच्यानंतर संतोष कुमार नावाच्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। त्यांनी सांगितले की हे कुठेतरी बघा, कोण कोणाच्या विरुद्ध तक्रार करतं हे पण आपण पाहिलं पाहिजे। ज्यावेळेला पंतप्रधान देशाला आपलं मत उद्बोधन करतायत त्यावेळेला ज्यांच्या पोटामध्ये दुखलं आणि पायाखालची वाळू सरकली तेच लोक अशा तक्रारी करत फिरतायत। शेलार साहब, एक बात बहुत अच्छी की है आपने SIR को लेकर। एक चीज़ देखने को मिली है कि खास समुदाय के लोग ही कहीं ना कहीं SIR को लेकर बहुत सीरियस है, आम जनता में इतनी सीरियसनेस नहीं दिख रही। ऐसे लोगों को आप क्या संदेश देना चाहेंगे? देखिए, निवडणूक आयोग अपना काम कर रहा है। मतदाताओं को सजग करना हमारे BLAs का काम है और हर पार्टी के BLA ने मतदाता सूची में मतदाताओं का नाम का अधिकार अबाधित रहे, उसमें भी वैध मतदाताओं के लिए ज़रूर काम करे। ये अपने आप में हर पार्टी का कर्तव्य है। भारतीय जनता पार्टी उसको बहुत आग्रहपूर्वक करेगी। विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला की कालच्या भाषणात पंतप्रधानांचं नाव होतं राजकीय भाषण होतं आणि काँग्रेसवर मग काय वडेट्टीवारांना काय त्रास झाला? तुम्ही पंतप्रधानांवर राजकीय भाष्य करता त्यावेळेला स्वतःचं आत्मपरीक्षण का नाही करत? काँग्रेसने हे पाप केलंय, काँग्रेसला या पापाची शिक्षा भोगावी लागेल। आमच्या माता भगिनींच्या अधिकारावर वरवंटा फिरवणाऱ्यांना हे बोल खडे सुनलेच पाहिजे आणि सुनावलेच पाहिजेत, असं आमचं मत आहे। नवनीत राणा वीस बोलली आहे असा आरोप यांनी विजय वडेट्टीवार यांनी केला। बघा, ह्या पद्धतीची भाषा वापरणं, मला याविषयी काय बोलू अजून, की आपल्या समाजातील नेतृत्व करणाऱ्या भगिनींबद्दल अशा पद्धतीची टीका करणं योग्य आहे की नाही त्यांनीच ठरवावं। मोदीच्या नसानसात काँग्रेस आहे, एवढे वेळी त्यांनी नाव काँग्रेसचं घेतलं होतं असा आरोप विजय वडेट्टीवार। काँग्रेसला मोदींची भीती काय? मोदीजींनी जे सांगितलं ते स्पष्ट आहे। काँग्रेसने 33% आमच्या आरक्षणाच्या विधेयकाला विरोध का केला? माझ्या माता भगिनींना विधानसभे आणि लोकसभेमध्ये अधिकाराने जाण्याच्या संधीला वरवंटा का फिरवला? एवढा नारी शक्ती द्रोह काँग्रेसमध्ये का पसरला आहे, याचं उत्तर आधी वडेट्टीवारांनी द्यावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।